नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे केनिया यूट्यूब चॅनेल मध्ये। चला तर आपण पाहणार आहोत। आज आपण श्री तिरुपती बालाजी मंदिरची माहिती घेणार आहोत। तिरुपती बालाजीचे हे 10 रहस्य तुम्हाला माहिती नसतील। दर गुरुवारी घडतो हा चमत्कार। भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक। भगवान तिरुपती बालाजी हे भारतातील सर्वात चमत्कारिक आणि रहस्यमय मंदिरांपैकी एक आहे। तिरुमला डोंगरावर वसलेल्या या मंदिरात दरवर्षी लाखो लोक भगवान व्यंकटेश्वराचा आशीर्वाद घेण्यासाठी गर्दी करतात। असे मान जाते की भगवान बालाजी त्यांची पत्नी पद्मावतीसह तिरुमला येथे वसतात आणि जे भक्त मनापासून परमेश्वराची प्रार्थना करतात त्यांच्या सर्व मनोकामना बालाजी पूर्ण करतात। अशीही एक श्रद्धा आहे की आपली मनोकामना पूर्ण झाल्यावर बालाजीला आपले केस अर्पण करावे। या मंदिराशी निगडीत अशी काही रहस्य आहेत जी खूप अलौकिक आणि चमत्कारी आहेत। 1. मूर्तीवरचे केस। मंदिरातील भगवान व्यंकटेश्वर स्वामींच्या मूर्तीवरील केस खरे असल्याचे सांगितले जाते। त्यांचा कधीही गुंता होत नाही, ते नेहमी मौसूद राहतात। येथे स्वतः देवाचा वास असल्यामुळे असे मानले जाते। 2. समुद्राच्या लाटांचा आवाज। तसं तर मंदिर समुद्रापासून खूप दूर आहे आणि मंदिराची रचना अशी आहे की बाहेरचा आवाजही गाभायात येत नाही, पण इथे येणारे लोक सांगतात की व्यंकटेशाची मूर्तीजवळ कान लावून ऐकल्यावर आपल्याला समुद्राच्या लाटांचा आवाज येतो। 3. अद्भुत छडी। मंदिराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजव्या बाजूला एक काठी आहे। या काठीबद्दल असे सांगितले जाते की भगवान बालाजींना लहानपणी या काठीने आपल्या आईपासून मार मिळायचा, त्यामुळे त्यांच्या हनुवटीला दुखापत झाली होती। या कारणामुळे तेव्हापासून आजपर्यंत शुक्रवारी त्याच्या हनुवटीवर चंदनाचा लेप लावला जातो। 4. गाभायातला दिवा नेहमी तेवत असतो। तिरुपती बालाजीच्या मंदिरात नेहमी दिवा जळत असतो। या दिव्यात कधीही कोणी तेल किंवा तूप टाकत नाही। वर्षानुवर्षे जळत असलेला हा दिवा कधी आणि कोणी लावला हे कोणालाच माहीत नाही। 5. मूर्ती हलल्याचा भास। बालाजीच्या गाभायात गेल्यावर गाभायाच्या मध्यभागी मूर्ती असल्याचे दिसून येते, पण गाभायातून बाहेर पडल्यावर तुम्हाला मूर्ती उजव्या बाजूला असल्याचे जाणवेल। 6. पचई कपूर। भगवान बालाजीच्या मूर्तीवर विशेष प्रकारचा पचई कापूर लावला जातो। कोणत्याही दगडावर तो लावला तर काही वेळाने त्याला तडे जातात, असे वैज्ञानिक मत आहे, पण देवाच्या मूर्तीवर कोणताही परिणाम होत नाही। 7. खाली धोतर आणि वर साडी। देवाच्या मूर्तीला रोज खाली धोतर आणि वर साडी नेसवली जाते। असे मानले जाते की बालाजीमध्येच माता लक्ष्मीचे रूप समाविष्ट आहे, या कारणास्तव असे केले जाते। 8. हे एक अनोखे गाव आहे। भगवान बालाजीच्या मंदिरापासून 23 किमी अंतरावर एक गाव आहे आणि येथे बाहेरील लोकांना प्रवेश नाहीये। येथे लोक खूप नियम आणि संयमाने राहतात। बालाजीला अर्पण करण्यासाठी इथूनच फळे, फुले, दूध, घी आणि तूप दिले जाते। 9. मूर्तीला घाम येतो। भगवान बालाजीची मूर्ती विशिष्ट प्रकारच्या गुळगुळीत दगडापासून बनलेली असली तरी ती पूर्णपणे सजीव दिसते। तसं तर मंदिराचं वातावरण अतिशय थंड आहे, पण असे असूनही तिरुपती बालाजीच्या अंगावर घामाचे थेंब दिसतात आणि त्यांची पाठ देखील ओलसर राहते। 10. गुरुवारी चंदनाचा लेप लावला जातो। बालाजीच्या हृदयात लक्ष्मी देवीचा वास असतो। दर गुरुवारी तिरुपती बालाजीचे सर्व शृंगार काढून चंदनाचा लेप लावून आंघोळ घातली जाते, तेव्हा त्या मूर्तीत लक्ष्मी देवीची छबी दिसून येते। हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये सांगा। लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।
भेटूया पुढच्या व्हिडिओत. तोपर्यंत सुखरूप रहा. धन्यवाद.